नमन तुझ श्री दत्तात्री ऋषी कुमारा, मजवरी करी कृपा दे पदांबुज थारा, करी द्वै करी पूजा वाक पुष्पार्चनाची, जय जय प्रभुराया आरती अंतराची, स्तवन करीन तुझे तोष होईल स्वामी, जन्मुनी ऋषिवंशी वास सह्याद्री धामी, उभय नट नटोनी मानवी वेशधारी, विहरण करिताये गौतमी तटतीरी, विहरण करिताये गौतमी तटतीरी। श्री दत्तात्रेय महाराज की जय। चतुर्युगी श्री दत्तात्रेय प्रभू महाराजांच्या श्री चरणावर श्री साष्टांग दंडवत प्रणाम। आजच्या ह्या श्री दत्तात्रेय जन्मोत्सव निमित्त साजरा होत असलेला हा श्री दत्तात्रेय महाराजांचे जे चरित्र आहे त्या चरित्रांचा आज गुणानुमोदन करण्याचा हा छोटासा एक अट्टहास आहे, छोटासा हा एक प्रयत्न आहे। श्री दत्तात्रेय प्रभू या मार्गाशी आदिकारण आहेत। भगवान श्री चक्रधर स्वामींनी आपल्या ग्रंथराज सूत्रपाठामध्ये श्री दत्तात्रेय प्रभूंविषयी जे काही वचन उच्चारलेले आहेत त्यामध्ये ते अमोघ दर्शन किंगा, अर्लगाचे त्रिताप शंभुली शंभुली म्हणून पीडिते झाले ते अमोघ दर्शन किंगा आणि या मार्गाश्री श्री दत्तात्रेय प्रभू अधिकारण, अशा 4 वचनाचा जो उल्लेख केलेला आहे त्या वचनाची सांगड घालत असताना किंवा त्या वचनाविषयी उल्लेख करत असताना वेदाबोधाचे दातृत्व करणारे भगवान श्री चक्रधर स्वामींच्या सूत्रपाठ ग्रंथामध्ये अजूनही एक वचन असं आलेलं आहे की ज्यामध्ये भगवान श्री चक्रधर स्वामी सांगतात की युगानुरूप परमेश्वर किडदी परी किंचित विलक्षण। ज्या युगामध्ये परमात्म्याने अवतार धारण केलेला आहे त्या युग व्यवस्थेप्रमाणे मनुष्याचा वेश ईश्वर धारण करत असतात। देहधर्म गुणधर्म हे सुद्धा प्रभू परमात्मा ज्या मनुष्य वेशाचा धारण केलेला आहे त्या मनुष्य वेशाचे देहधर्म गुणधर्म हेही स्वीकार करत असतात। परंतु दत्तात्रेय महाराजांविषयी मात्र ही जी आहे, हे जी वचनं आहेत ह्या वचनामध्ये कुठेतरी विलक्षणता आपल्याला दिसते आणि तीच विलक्षणता कशी आहे या वचनानुसार भगवान श्री चक्रधर स्वामींनी श्री दत्तात्रेय महाराजांविषयी जे उच्चारलेले आहेत त्या वचनाचा उहापोह आपण आज करणार आहोत। आणि त्याविषयी आज चतुर्युगी अवतार दत्तात्रेय प्रभू महाराजांचा युग हे 4 आहेत आणि ह्या 4ही युगामध्ये असणारे दत्तात्रेय महाराज, त्या दत्तात्रेय महाराजांचा गुणानुमोदन करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे। महाग्रंथराज लीळा चरित्राची सुरुवात ज्यावेळेस महादैसाच्या प्रश्नाने होते, महादैसा ज्यावेळेस भगवान श्री चक्रधर स्वामींना प्रश्न विचारते की देवा या मार्गाशी कवन आदी कारण, त्यावेळेस भगवान श्री चक्रधर स्वामी आपल्या स्पष्ट शब्दामध्ये सांगतात बाई श्री दत्तात्रेय प्रभू महाराज या मार्गाशी आदिकारण आहेत। मग हे दत्तात्रेय महाराज आदिकारण कसे किंवा हा दत्तात्रेय महाराजांचा योग कसा आहे? वेदबोध देणारे आमचे भगवान श्री चक्रधर स्वामी ज्यावेळेस पंचावताराविषयी सांगतायत त्यावेळेस प्रथम अवतार गोपालकृष्ण महाराज जे द्वापरीचे आहेत, दुसरे अवतार श्री दत्तात्रेय प्रभू महाराज जे चतुर्युगीचे आहेत, 4ही युगामध्ये ज्यांचं विचरण आहे, चिरंजीवी अवतार आहेत, तिसरे अवतार श्री चांगदेवराव अर्थात श्री चक्रपाणी महाराज, चौथे अवतार रुद्धपुरीचे श्री गोविंद प्रभू महाराज जे आमचे परमगुरु,
आणि 5वे अवतार भगवान श्री चक्रधर स्वामी आहेत. या 5 अवतारांची जर आपण ओळख परिचय करून घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल. पहिले अवतार, प्रथम अवतार आपण जर घेतले तर गोपाळ कृष्ण महाराज, आणि गोपाळ कृष्ण महाराजांच्या पूर्वजामध्ये ज्या कुळामध्ये गोपाळ कृष्ण महाराजांनी अवतार धारण केलेला आहे त्या यदू कुळामध्ये, यदू अवधूत संवाद असा एक उल्लेख येत असतो. आणि हा उल्लेख यदू राजा आणि अवधूत म्हणजे श्री दत्तात्रय प्रभू महाराजांपासून झालेला आहे. असा हा संदर्भ लावून श्री दत्तात्रय प्रभू महाराज हे गोपाळ कृष्ण महाराजांच्या यदू कुळामध्ये आदिगुरु आहेत, म्हणून असेही आपल्याला ही आख्यायिका जी आहे त्याची आपल्याला सांगड घालता येते. दुसरे अवतार दत्तात्रय प्रभू महाराज आहेत, त्यांच्याविषयी आपण गुणानुमोदन करणार आहोत. तिसरे अवतार जे आहेत ते चक्रपाणी महाराज आहेत. आणि चक्रपाणी महाराज, भगवान श्री चक्रपाणी महाराज ज्यावेळेस फलटण नगरीहून द्वारका नगरीला जाण्यासाठी निघतायत, पव्यासोबत निघत असताना सह्याद्रीच्या दत्तात्रय प्रभू महाराजांचं दर्शन घ्यावं आणि मग तिथून द्वारकेला पव्यासोबत जावं म्हणून जेव्हा चक्रपाणी महाराज त्या पव्यासोबत निघतायत आणि पर्वत चढत असतानाच मधून वाघाची डरकाळी येते आणि डरकाळी फोडल्यानंतर पुढचा पवा पुढे पळतोय, मागचा पवा मागे पळतोय आणि जाळीमधून वाघ व्याघ्र रूपाने दत्तात्रय महाराज त्या ठिकाणी येत आहेत आणि चक्रपाणी महाराजांच्या मस्तकावर हात ठेवून चक्रपाणी महाराजांना दिसना का ते चालली शूटिंग. चक्रपाणी महाराजांच्या मस्तकावर हात ठेवल्या जाते आणि चक्रपाणी महाराज त्या ठिकाणी पर आणि अवर विद्येचा स्वीकार करतायत. अशी चक्रपाणी महाराजांची आख्यायिका म्हणजे चक्रपाणी महाराजांना वरदान देणारे किंवा उभय शक्तीचं दातृत्व करणारे हे दत्तात्रय महाराज. ते चक्रपाणी महाराज ज्यावेळेस द्वारकेला पोहोचतायत त्या ठिकाणी दुंडी रावळासोबत आलेले गोविंद प्रभू महाराजांना सुपेनी मार्ग आणि खराटेनी विद्या, ज्यावेळेस चक्रपाणी महाराजांचं दातृत्व सुरू आहे द्वारका नगरीमध्ये, तेच सुपेनी मार्ग खराटेनी विद्या, ती सूप आणि खराटा गोविंद प्रभू महाराजांच्या मस्तकावर मारली जाते, पाठीवर मारल्या जाते. त्या ठिकाणी विद्येचं दातृत्व केलं जातंय. याचा अर्थ गुरुपरंपरा जर पाहिली तर दत्तात्रय महाराजांपासून चक्रपाणी महाराज, चक्रपाणी महाराजापासून श्री गोविंद प्रभू महाराज आणि पुढे हीच परंपरा ज्यावेळी चक्रपाणी महाराजांनी द्वारकेमध्ये कामाख्या निमित्त देहाचा त्याग केलेला आहे आणि भरवस नगरीचे जे राजे आहेत विशाल देव, त्यांचे पुत्र हरिपाळ देव यांच्या देहाचा स्वीकार करून ज्यावेळेस चक्रपाणी महाराज अर्थात हरिपाळ देव रुद्धपूर या ठिकाणी येत आहेत आणि सेंगुळे बुड्डे निमित्त करून गोविंद प्रभू महाराजांपासून हरिपाळ देव अर्थात श्री सांगदेवराव म्हणजे चक्रपाणी महाराज विद्येचा स्वीकार करतायत, परावर विद्येचा. म्हणून अशी जर परंपरा जर आपण पाहिली तर चक्रधर स्वामी, भगवान श्री चक्रधर स्वामी यांचे गुरु गोविंद प्रभू बाबा, गोविंद प्रभू बाबांनी ज्यांच्यापासून सुपेनी मार्ग खराटेनी विद्या म्हणजे चक्रपाणी महाराजापासून स्वीकार केलेली आहेत, ते गोविंद प्रभू बाबांचे गुरु श्री चांगदेवराव आणि श्री चांगदेवरावांना व्याघ्र रूपाने श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी विद्येचं दातृत्व केलेलं आहे. म्हणून ही जर महानुभाव पंथाची परंपरा जर आपण पाहिली तर गुरु परंपरेनुसार दत्तात्रय महाराज हे आहेत हे आदिगुरु ठरतायत. म्हणून आज अशा आदिगुरूंचं मासाना मार्गशीर्षोहम या मार्गशीर्ष महिन्याच्या चतुर्दशीला पूर्ण परब्रह्म परमात्मा श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी बद्रिकाश्रम या ठिकाणी आत्री आणि अनुसयेच्या उदरी अवतार धारण केलेला आहे. म्हणूनच गीतेमध्ये असं म्हटलं जातं की मासाना मार्गशीर्षोहम. गोपाळ कृष्ण महाराजांनी सुद्धा वर्णन करत असताना सांगितलेलं आहे की मासाना मार्गशीर्षोहम, मासामध्ये सर्वोत्तम मास असलेला तो मार्गशीर्ष मास तो मी आहे. म्हणण्याचं कारण आहे की ह्या ठिकाणी ह्या महिन्यामध्ये ह्या मासामध्ये श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी अवतार धारण केलेला आहे, जे चतुर्युगी आहेत आणि उभयदृश्य अवतार आहेत. उल्लेख करत असताना मात्र लीळाचरित्राचा संदर्भ घेतला तर त्रेती श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी अवतार धारण केलेला आहे असं म्हणलं जातं. त्रेती जर दत्तात्रय महाराजांनी अवतार धारण केलेला आहे तर त्रेत, द्वापर आणि कलियुग
मर्यादा 3च युगाची येते, परंतु तसं नव्हता. त्याच्याविषयी असा संदर्भ लावला जातो की कृतयुग संपत असताना आणि त्रेतायुगाची सुरुवात होत असताना या मध्यावर, या संधी प्रकाशाच्या काळामध्ये दत्तात्रय प्रभूंचा अवतार ह्या बद्रिकाश्रमामध्ये झालेला आहे. म्हणूनच कृतयुग आणि त्रेतयुग, द्वापरयुग आणि कलियुग अशी 4ही युगाची कडी म्हणून त्याला ह्या चहुयुगीचा अवतार दत्तात्रय प्रभू महाराज असा संदर्भ लावला जातो. त्रेतयुगी श्री दत्तात्रय प्रभूंनी अवतार जर धारण केला तर मग त्रेतामध्ये, कोणत्या त्रेतामध्ये हा आपल्याला पुन्हा प्रश्न येईल. किंवा त्रेतमध्ये जर धरलं तर 3च युग होतात. मग चतुर्युगी श्री दत्तात्रय प्रभू महाराज, 4ही युगामध्ये दत्तात्रय महाराजांचा अवतार आहे. हे कुठेतरी बाधा येते. ही बाधा येऊ नये म्हणून कृतयुगीच्या संपता उत्तरार्धामध्ये, शेवटच्या काळामध्ये आणि त्रेतायुगीच्या सुरुवातीमध्ये दत्तात्रय प्रभूंनी अवतार धारण केलेला आहे, त्या संधी प्रकाशाच्या काळामध्ये. म्हणूनच दत्तात्रय प्रभू महाराजांचा हा अवतार जो आहे हा चतुर्युगीचा अवतार धरला जातो. आता युगानुरूप परमेश्वर क्रीडती परी किंचित विलक्षण. मग ही विलक्षणता ती काय आहे? ही प्रथमता विलक्षणता ही आहे की 4ही युगीमध्ये अवतार धारण जर केला असेल तर त्या काळापुरता मर्यादित, त्या युगापुरता मर्यादित असेल. सप्तचिरंजीवांना आपण धरलं जातं की हे सप्तचिरंजीव जोपर्यंत 4ही युग आहेत तोपर्यंत राहतील. परंतु दत्तात्रय महाराज किंवा दुसरे अवतार जे आहेत ते कार्यप्रसंगी, कार्यानुरूप कार्यसिद्धी करण्यासाठी येत असतात. मात्र मनुष्य वेशाचं धारण केल्यानंतर त्यांना मग उत्तरापंथी गमन असेल किंवा पुराचा त्याग असेल हा करावाच लागतो. मात्र दत्तात्रय महाराजांचं तसं नाही आहे. म्हणूनच या ठिकाणी आपण दत्तात्रय महाराजांचा चतुर्युगी अवतार ज्यावेळेस असे धरल्या जाते, हे ज्यावेळेस आपण धरतोय, युगानुरूप विलक्षणता ती कशी आहे? विलक्षणता ती अशीच आहे की 4ही युगामध्ये दत्तात्रय महाराजांचा अवतार ही एक विलक्षणता आहे. दुसरी विलक्षणता अशी की अनेक अवतारांचे दर्शन, स्पर्शन हे अगदी जवळून होऊन सुद्धा काही जीव मात्र पाण्यातल्या पाषाणासारखे असतात की वरून तर भिजल्यासारखे दिसतात, परंतु आतून मात्र कोरडे पाषाण. दत्तात्रय महाराजांविषयी मात्र तसं नाही आहे. मग दत्तात्रय महाराजांना एखाद्या देवतेला जर दर्शन झालं असेल, जीवाला दर्शन झालं असेल किंवा परमेश्वर अवताराला जर दर्शन झालं असेल, या ठिकाणी मात्र कोरडं कोणीही राहत नाही. या ठिकाणी मात्र आल्यानंतर दत्तात्रय महाराजांच्या दर्शनासरीसे अमोघ दर्शन आहे. ते लवकर दर्शन कोणाला येतच नाही आहे. मात्र ज्याला दर्शन दिलेलं आहे ना तो मात्र उद्धरल्याशिवाय राहत नाही आहे. किंवा भगवान श्री चक्रधर स्वामींनी आपल्या या सूत्रपाठी ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की विद्या न देता, विद्या इतका आनंद देतात की फळ न देता फळ इतका आनंद देतात. हिऱ्यांची लिपी असेल किंवा देवता जे हा त्रिगुणात्मक आहे, त्या त्रिगुणात्मक देवतेंच्या आनंदामध्ये अजूनही आनंद, त्रिगुणात्मक आनंद त्यांचा, कारण ईश्वरीचा निर्गुण आनंद तर त्यांना प्रणवत नाही ना. मग त्रिगुण आनंद जो आहे त्या त्रिगुणात्मक आनंदामध्ये अजून वृद्धी होते, असं ह्या देवतेंच्या विषयी आहे. जीवांना मात्र, ज्या जीवांना दत्तात्रय महाराजांचं दर्शन झालेलं आहे तो दर्शनासरीच आहे. जसं भगवान श्री चक्रधर स्वामींच्या ठिकाणी राहिल्यानंतर भजन घडावं लागेल, मग भूत भजन असेल किंवा पूर्वभजन असेल, ती जी आहे तो कालावधी जाऊ द्यावा लागतो आणि तो कालावधी गेल्यानंतर मग त्याचा उद्धार आहे. मात्र ह्या दत्तात्रय महाराजांचं तसं नाही आहे. दत्तात्रय महाराजांचं दर्शन होत घेऊ, दर्शन झाल्या या जीवाचा उद्धार होतो. ही एक विलक्षणता श्री दत्तात्रय प्रभू महाराजांविषयी आहे. आणि अशा या विलक्षणतेमध्ये आदिकारण असलेले आणि अमोघ दर्शन असलेले, दर्शनासरीसे शंभली म्हणून फिडिते झाले, असं ह्या भगवान श्री चक्रधर स्वामींच्या सूत्रपाठी ग्रंथामध्ये ज्यावेळेस उल्लेख येतो ना, त्यावेळेस त्या राजाचं जे आहे अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक त्रिगुणाने तप्त झालेला तो राजा किंवा मदळसा जी आहे, त्या मदलसेला ज्यावेळेस दत्तात्रय महाराजांचं दर्शन होत आहे आणि दर्शन झाल्याच ती जशी ईश्वर मार्गाला लागते, उद्धरणाच्या मार्गाला लागते, हे दत्तात्रय महाराजांचे किंवा सहस्रार्जुन आहे किंवा 24 गुरु ज्यांना दत्तात्रय महाराजांनी ज्यांनी सांगितलेलं आहे यदुराजाला, ती
अशा अनेक लीळा दत्तात्रय महाराजांच्या ह्या सह्याद्रीच्या पर्वतामध्ये नानाविषयी क्रीडा करत असताना दत्तात्रय महाराजांविषयी असं म्हटलं जातं की दत्तात्रय महाराजांचा बद्रिकाश्रमामध्ये जरी अवतार धारण केला असेल तर 55 नरेशांना ज्यावेळेस वरदान दिलं गेलं किंवा गोरक्षनाथांना ज्यावेळेस वरदान दिलं गेलं किंवा देवल ऋषींना ज्यावेळेस वरदान दिलं गेलं, ही महानुभाव संप्रदायामध्ये पांचाळेश्वरी गौतमी तटतिरी माध्यान काळे प्रभू नित्याने करी भोजन सुरपती त्या आत्मतीर्थी विभो संध्याकाळ प्रवर्तता गत करी मातापुरी पहुड हो ऐसा खेळ करी सह्याद्री शिखरी सृष्टांतरी नित्य. असं महानुभाव संप्रदायामध्ये हा श्लोक अगदी नेहमी सदोदित मानल्या जातं की पांचाळेश्वरी गौतमी तटतिरी, कोल्हापूरची भिक्षा, पांचाळेश्वरी भोजन, पांचाळेश्वरी भोजनी, पांचाळेश्वरी गौतमी तटतिरी माध्यान काळे प्रभू नित्याने करी भोजन सुरपती त्या आत्मतीर्थी विभो. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत पांचाळ राजाला वरदान दिलेलं आहे की आम्ही ह्या ठिकाणी भोजनासाठी येऊ, असं हे वरदान दिलेलं आत्मतीर्थ पांचाळेश्वर. त्यानंतर सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेले माहूरगड, त्या ठिकाणी देवल ऋषींना वरदान दिलेलं आहे. लिंग वाढत चाललेलं आहे, त्याची दाहकता 12 कोसपर्यंत आहे. आणि तो लिंग ज्यावेळेस दत्तात्रय महाराज आपल्या हाताने दाबतायत, देवल ऋषी प्रार्थना करतायत, तेव्हा मी ही एवढी तपश्चर्या जी केली आहे ही तपश्चर्या आठवणीत तरी राहावी म्हणून 3.5 हाताचा तो लिंग वर ठेवला जातोय. त्या ठिकाणी वरदान दिलं जात आहे. वरदानमध्ये असं देवल ऋषींनी मागितलेलं आहे की देवा, कोल्हापूरची भिक्षा आहे, पांचाळेश्वरी भोजन आहे, मेरुवाचं स्नान आहे, परंतु संध्याकाळी रात्रीच्या समयी निद्रेला जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत निद्रा या ठिकाणी करावी, असं वरदान दिलं गेलं त्या देवल ऋषींना. असं ह्या वरदानाने युक्त असलेलं देवस्थान देवदेवेश्वरी माहूर या ठिकाणी दत्तात्रय महाराजांनी वरदान दिलेलं आहे. दत्तात्रय महाराजांच्या ज्या क्रीडा आहेत, ज्या लीळा आहेत, त्या सह्याद्री पर्वतामध्ये वर्तत आहेत. नानावेशी क्रीडा विविध रूपामध्ये आहे, कधी पारधी रूपामध्ये आहे, कधी मातंग वेशामध्ये आहे, कधी बालरूपामध्ये आहे. वेगवेगळ्या रूपामध्ये दत्तात्रय महाराजांनी वेगवेगळ्या भक्तांना त्या ठिकाणी दर्शन दिलेलं आहे. म्हणून दत्तात्रय महाराजांची ही नानावेशी क्रीडा आहे. सह्याद्रीवर अविरत दत्तात्रय महाराजांचं विचरण सुरू आहे. अशा ह्या दत्तात्रय महाराजांविषयी कोटी कोटी प्रणाम. आता ह्या दत्तात्रय प्रभू महाराजांच्या लीळांचं गुणानुमोदन क्रमाक्रमाने टप्प्याटप्प्याने आपण करणार आहोत. त्यामध्ये दत्तात्रय महाराजांनी जो अवतार धारण केलेला आहे बद्रिकाश्रमामध्ये, बद्रिकाश्रमाला ज्या माता पित्यांच्या उदरी दत्तात्रय महाराजांनी अवतार धारण केलेला आहे, ते ठिकाण, त्या काळची परिस्थिती, दत्तात्रय महाराजांनी अवतार धारण करण्याचं कारण, हे सगळ्याचा उहापोह आपण विचार करणार आहोत. दत्तात्रय महाराजांना दत्त संप्रदायामध्ये फक्त महानुभावच नाही आहे, संपूर्णच दत्तात्रय महाराजांना गुरु मानतायत. मग त्यामध्ये नवनाथ असेल, त्यामध्ये वारकरी संप्रदाय असेल, त्यामध्ये समर्थांचं पंथ असेल, त्यामध्ये महानुभाव संप्रदाय असेल, इत्यादी जितकेही दत्त संप्रदायांना मानणारे आहेत. मग आता कोणी काही ठिकाणी दत्तात्रय महाराजांना 3 शिरे 6 हात असं म्हणून दत्तात्रय महाराजांचं वर्णन केलेलं आहे. काही ठिकाणी दत्तात्रय महाराजांचं वर्णन मात्र त्रिगुणातीत त्रिमूर्ती वेगळा पाहे तो सावळा दत्तराव असं म्हणून काही ठिकाणी उल्लेख केलेला आहे. महानुभाव संप्रदायात मात्र दत्तात्रय महाराजांचा उल्लेख जो आहे तो एकमुख चतुर्भुज पूर्ण परब्रह्म परमात्म्याचे अवतार आणि दत्तात्रय महाराजांविषयी सह्याद्री वर्ण हा जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये दत्तात्रय महाराजांविषयी जो उहापोह आमचे पूर्वज रवळ व्यास यांनी जो उल्लेख केलेला आहे, तो उल्लेख जो आहे किंवा ती जी आख्यान आहे, ती जी व्याख्यान आहे, तो जो वर्णन आहे,
या सह्याद्री वर्णन ग्रंथाचा पुरावा आणि दत्तात्रय महाराजांविषयी चक्रधर स्वामींनी निरूपण केलेलं की या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू आदिकारण असे महानुभाव संप्रदायाचे आदिकारण असलेले दत्तात्रय महाराज. अजून एक दत्तात्रय महाराजांची विलक्षणता आहे. अवतार कोणताही असो, मग गोपाळकृष्ण महाराजांचा असेल, चक्रपाणी महाराजांचा असेल, चक्रधर भगवान श्री चक्रधर स्वामींचा असेल, गोविंद प्रभू बाबांचा असेल, या ठिकाणी मात्र त्रिगुणात्मक लोक आहे, त्रिविध जण आहेत. त्यामध्ये काही अनुकूल आहेत, काही प्रतिकूल आहेत, काही उदासीन आहेत. गोपाळकृष्ण महाराजांचं चरित्र आपण जर पाहिलं तर त्रिगुणात्मक लोक त्या ठिकाणी आहेत, त्रिविध जण त्या ठिकाणी आहेत. त्रिगुणात्मक म्हणजे त्रिविध जण त्या ठिकाणी आहेत. गोपाळकृष्ण महाराजांना एक मानणारा वर्गही आहे, उद्धव अर्जुन सारखे भक्तही त्या ठिकाणी आहेत. गोपाळकृष्ण महाराजांना विरोध करणारे त्या ठिकाणी काका, काकू, बकू, पुतना, केशिया, व्योम, कंस ह्यासारखे आसुरी त्या ठिकाणी आहेत, ज्या ठिकाणी गोपाळकृष्ण महाराजांना विरोध करतात. त्यामध्ये आपल्याला जयद्रथही घेता येईल, त्यामध्ये आपल्याला वक्रदंतही घेता येईल, त्यामध्ये आपल्याला पौंडरिकही घेता येईल, त्यामध्ये जरासंघही घेता येईल. हे सगळेच गोपाळकृष्ण महाराजांना विरोध करणारे आहेत. आणि काही एक उदास आहेत, त्यांना काहीही घेणं देणं नाही आहे. त्या ठिकाणी गोपाळकृष्ण महाराज युगपुरुष आहेत, पुरुषोत्तम आहेत, युगंधर आहेत, त्यांना काही घेणं देणं नाही. गोपाळकृष्ण महाराजांविषयी उदासीनता आहे. हे त्रिविध जण त्या ठिकाणी गोपाळकृष्ण महाराजांच्या ठिकाणी आहेत. तीच अवस्था चक्रपाणी महाराजांविषयी त्रिविध जण आहे. गोविंद प्रभू बाबाविषयी मात्र द्विध जण आहे. त्या ठिकाणी अनुकूल असेल किंवा उदास असतील की जाऊ द्या बाबा, आपल्याला काही घेणं देणं नाही, किंवा गोविंद प्रभू बाबा एक काहीतरी विलक्षण पुरुष आहेत, अवतारी पुरुष आहेत असं म्हणून त्यांना एक मानणारा वर्ग असेल, तो अनुकूलतेमध्ये येतो. असे द्विधजन गोविंद प्रभू महाराजांच्या ठिकाणी आहेत. मात्र दत्तात्रय महाराजांची अजून एक विशेषता सांगता येईल की दत्तात्रय प्रभू महाराजांजवळ मात्र फक्त अनुकूलता आहे. दत्तात्रय महाराजांना विरोध करील किंवा उदासीन असलेला असा कुठलाही कोणत्याही समाजातला वर्ग नाही की जो त्या ठिकाणी दत्तात्रय महाराजांना विरोध करील किंवा उदास राहील. त्या ठिकाणी फक्त अनुकूलता आहे. ही एक विलक्षणता ह्या अवताराची आहे. म्हणून ही एक दत्तचरित्रामध्ये आपल्याला एक उल्लेख करावा लागतो. अशा ह्या दत्तचरित्राची सुरुवात आता क्रमाक्रमाने आपण करणार आहोत. त्यामध्ये सहस्रार्जुन वरदान असेल, आरळक राजाचं चरित्र असेल, किंवा दत्तात्रय महाराज त्या ठिकाणी आल्यानंतर ब्रह्मा विष्णू महादेव ज्यांचा उल्लेख त्या ठिकाणी होतो की ते एकत्रित आहेत किंवा वेगळे आहेत, त्याचाही उहापोह विचार आपण ह्या लीळामध्ये करणार आहोत. त्यानंतर परशुरामाचाही, रेणुकेचंही ज्या ठिकाणी दत्तात्रय महाराजांनी निक्षेप केलेला आहे तेही पाहणार आहोत. किंवा 500 घोडे जी आहेत, काठेवाडी घोडे, जे शुभ्र वर्णाचे आहेत, कान काळे आहेत, असं त्या ऋषींना दत्तात्रय महाराजांनी दिलेले आहेत. त्यांचाही उल्लेख आपण, पाशाशाची आरोळी असा उल्लेख आपण ह्या ठिकाणी करणार आहोत. महातीर्थराज असलेलं, ज्वाजल्य स्थान असलेलं आत्मतीर्थ जे आहे 45 वर्ष, त्याचाही उल्लेख आपण ह्या लीळामध्ये दत्तात्रय महाराजांच्या करणार आहोत. यदू अवधूत संवादापैकी किंवा दत्तात्रय महाराजांचे 24 गुरु आहेत, त्या 24 गुरूंचाही सुद्धा उल्लेख ह्या संदर्भ ग्रंथामध्ये येतोय. मात्र तो आपण न घेता बाकीचे जे लीळा आहेत त्या आपण लीळा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशा ह्या दत्तात्रय महाराजांची लीळांची सुरुवात जी आहे ती आज दत्तात्रय प्रभू महाराजांच्या श्रीचरणी श्री साष्टांग दंडवत प्रणाम करून मला जसे दत्तात्रय महाराज कळलेले आहेत मी तसा सांगण्याचा प्रयत्न करतोय. गुणानुमोदन ईश्वराचं काय करावं. मैं तो नहीं हूं काबिल तेरा पार कैसे पाऊं, इस टूटी हुई वाणी से गुणगान कैसे गाऊं, बस तेरी प्रेरणा से ये सब ये कमाल हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. असंच म्हणावं लागेल. देवा तुझी लीळा, तुझी स्तुती ह्या मी माझ्या फुटक्या तोंडाने काय करावी देवा. फक्त तुझी प्रेरणा आहे, तुझी इच्छा आहे. एक पत्ता भी नहीं हलता उसकी रजा के बगैर. देवा तुझ्या इच्छे बगैर काहीही होत नाही आहे.
काहीही करू शकत नाही आहे. नेहमी मी माझ्या प्रवचनामध्ये सांगत असतो, तू करता वही है जो तू चाहता है, लेकिन होता वही है जो वो चाहता है. इसीलिए तू कर वही जो वो चाहता है, फिर होगा वही जो तू चाहता है. इसीलिए म्हणूनच तू करता वही है जो तू चाहता है, मी करण्याचा प्रयत्न करतोय, बरं होगा वही जो वो चाहता है, पण होणार तेच जे दत्तात्रय महाराजांची इच्छा असेल, जे बोधदातृत्व करणारे परमात्मा आहेत त्यांची इच्छा असेल. म्हणून मी काय करतोय याच्यापेक्षा मी जे काही करतोय ती प्रभूची इच्छा आहे असं म्हणून मी दत्तात्रय महाराजांचं गुणानुमोदन करण्याचा प्रयत्न करतोय. त्या श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत करून आपण लीळेची सुरुवात करूया.